आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची आणि मोठी बातमी। मराठा समाजातील त्या कुटुंबियांना सरकारी मदत मिळणार आहे। आरक्षणासाठी आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबाला मदत दिली जाणार आहे। मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 10 लाख रुपये दिले जातील। छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली मधल्या वारसांना मदत सुरू करण्यात आलेली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आत्महत्या केलेल्या आणि मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 10 लाख रुपये मंजूर केले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 7 व्यक्तींच्या वारसांना 69 लाख रुपये इतकं अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले। तर बीड जिल्ह्यात 27 तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती। बीड जिल्ह्यातील या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली। एकूण 2,70,00,000 रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बँक खात्यावरती जमा झालेला आहे। हिंगोली जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या 22 जणांच्या वारसांना एकूण 2,20,00,000 रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेलं आहे। अधिक माहिती घेणार आहोत। संभाजीनगरमधनं आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत, मोहसिन शेख, आणि बीडमधनं प्रतिनिधी आकाश सावंत आपल्या सोबत आहेत। सगळ्यात आधी जाऊयात मोहसिन शेख यांच्याकडे। मोहसिन, जो शब्द दिलेला होता तो पाळला गेला असं कळतंय, काय अधिक माहिती? नक्कीच आपण जर बघितलं तर मनोज जरांगे यांनी मुंबईमध्ये जे आझाद मैदानावर उपोषण केलं होतं त्यावेळी उपोषण सोडताना काही अटी आणि शर्ती त्यांनी सरकार समोर ठेवल्या होत्या आणि त्यातली एक मागणी होती ती म्हणजे मराठा समाजात ज्या तरुणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलाय किंवा ज्यांचा मृत्यू झालाय अशा लोकांना सरकारकडून मदत करण्यात यावी। आणि तेव्हा सरकारकडून म्हणजेच विखे पाटील यांनी आश्वासन दिलं होतं की या सगळ्या लोकांना मदत केली जाईल। आणि त्यानंतर आता तात्काळ जे आहे तर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना जे आहे तर सरकारकडून एक पत्र पाठवण्यात आलं आहे आणि निधी देखील वर्ग करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 कुटुंबीय जे आहेत त्यांना जे आहे तर प्रत्येकी 10 लाख रुपये असे 7 कुटुंबियांना मदत जी आहे तर देण्यात आली। बीडमध्ये असेल किंवा इतर मराठवाड्यातील वेगवेगळ्या भागात देखील अशी मदत आता दिली जात आहे आणि कलेक्टर ऑफिस म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांच्या खात्यावर पैसे देखील सरकारकडून वर्ग करण्यात आलेले आहे। प्रत्येकी वारसा हे 10 लाख रुपये अशी ही मदत दिली जाणार आहे। त्यामुळे कुठेतरी जरांगे यांना जो शब्द दिला होता तो पाळताना सरकार पाहायला मिळत आहे। सरकारकडून तो शब्द पाळला जातोय आणि प्रत्यक्षात आता निधी जे आहे तर कलेक्टरांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे। आणि आता ह्या ज्या तरुणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलं होतं त्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपये अशी मदत दिली जात आहे। नक्कीच, आणि त्याबरोबरीनं आपण बघतोय तर बीड मधून सुद्धा अशाच पद्धतीनं अनेकांनी आत्महत्या केलेली होती आणि त्यामुळेच त्यांच्या वारसांना सुद्धा पैसे दिले जात आहेत। आकाश या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। आकाश, काय अधिक माहिती? नक्कीच, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं होतं। या उपोषणादरम्यान त्यांनी ही मागणी केली होती की आतापर्यंत एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 27 तरुणांनी जे आहे ती मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आत्महत्या केली होती। त्या कुटुंबियांना कुठेतरी मदत दिली जावी आणि सरकारकडून ही मदत देण्यासाठी त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे अशी देखील मागणी जरांगे पाटलांनी केली होती। या मागणीची आता कुठेतरी पूर्तता होताना दिसत आहे। बीड मधील 27 तरुणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयाची मदत जी आहे ती मुख्यमंत्री अर्थसहायता निधीकडून करण्यात येत आहे आणि या निधीचे जे पैसे आहेत हे देखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले असून त्या कुटुंबियांकडे देण्यात येणार आहेत। आणि याची सगळी जी पुढील कारवाई आहे ती सध्या बीडमध्ये सुरू आहे। नक्कीच आकाश, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आमचे प्रतिनिधी मोहसिन सुद्धा आपल्याला माहिती देत होते। आपले सुद्धा धन्यवाद या माहितीसाठी।